हार्दिक स्वागत. एक चांगली स्पर्धा आहे. 3 दिवसाची ही स्पर्धा आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. चला, दोन्ही टीमच्या कर्णधार एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल, परंतु तो रिव्ह्यू तुमच्यासाठी असेल फक्त वाईड आणि बीमर करिता असेल. आणि जर तुम्हाला डाऊटफुल एखादा डिसिजन वाटला तर पंचांशी चर्चा करून पंच ज्या वेळेला आम्हाला इशारा दर्शवतील त्यानंतर मात्र तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. मॅचला इथून मात्र सुरुवात होतीये. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेचा नियम आहे, चेंडू चॉईस नसेल. जो कमिटी तुम्हाला चेंडू देईल त्या चेंडूचा तुम्हाला वापर करायचा आहे. मॅचला शुभारंभ होतोय. आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय विस्फोटक फलंदाज मयूर आणि त्याच्या साथीने सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयूर सुतार आणि त्याच्या साथीने सुनील शेलारला आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. नाणेफेकी गमावली आहे टीम नांदेडने संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. जय पप्पू 11 नांदेडने टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. रुद्र एंटरप्राइजेशनच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पाण्याची व्यवस्था आम्हाला लाभले, ज्याचे प्रोप्रायटर्स आहेत देवेंद्र गोणे, नयन गोणे यांना धन्यवाद. पुढील मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा एक दुसरी सूचना पोहोचवतोय. ज्यावेळेला फर्स्ट इनिंग कंप्लीट होईल, ज्यावेळेला फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. त्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. मॅचला प्रारंभ झाला. स्ट्रायकर एट वरती आपण सुनील शेलारला पाहतोय, तर त्याच्या साथीने विस्फोटक फलंदाज या असोसिएशन्स मधील या विभागातील एक नामवंत खेळाडू मयूर सुतार याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅचला प्रारंभ झालाय आणि पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय छोटा पॅकेट बडा धमाका. ज्या खेळाडूची चर्चा या चालू हंगामामध्ये सातत्याने होताना आपण पाहतोय, प्रज्वल दळवी हा गोलंदाज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नुकतीच TDPL ची स्पर्धा देखील तो खेळलाय. चांगला खेळ त्याचा राहिला आणि एकटीच भगवा चषक करंडक संपन्न झाला अब्बिटगर या ठिकाणी. तिथे देखील ओपन गटातून या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. त्याच्यामुळे दारोमदार या खेळाडूवरती देखील असतील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. अगदी सर्वोत्तम दोन्ही संघ आहेत. अगदी वेळेमध्ये दोन्ही संघ पोहोचलेत. प्रारंभ झाला. इथून मात्र मॅच सुरुवात होण्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्पर्धेतला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलचं करूयात आपण हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल पॅडवरती आदळलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर इनकटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट आलाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर अपील केली गेली होती. पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलने प्रज्वल दळवीने इथे सुरुवात करून दिली आपल्या टीमला. सुनीलकडे देखील खूप साऱ्या वर्षांचा अनुभव आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. अगदी पाहिलं तर टॉप एज होतं. काही क्षणासाठी मात्र धोका पत्करला होता या फलंदाजांना. बिग हिट करायचं होतं. ऑन ड्राईव्हला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. वरची कडा लागली गेली होती आणि त्यानंतर चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पहिली सिंगल प्राप्त होत असताना टीमचं अकाउंट ओपन झाले धावसंख्या 1 वरती. प्रज्वल दळवी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू प्रज्वल दळवी. अखूट टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतील. ओढ कॅच. जबरदस्त झेल टिपला गेलाय. एक मोठा धक्का. मोठा फलंदाज, विस्फोटक फलंदाज. बॅक टू द डग आउट. मयूर सुतार याच्या खेळीचा अंत.
निराश पावलाने मागे येत असताना आपण पाहतोय. खरं तर मयूर सुतारकडून या मॅच मध्ये खूप साऱ्या अपेक्षा केल्या जात होत्या, परंतु आजचा दिवस त्याच्या नावावरती राहिला नाही, अपयशी ठरलाय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील मैदानात दाखल झालाय. थोडासा दबाव आहे टीम नांदेडने संघासमोर. खरं तर आपण पाहिलं तर विकेट मयूर सुतारचे आले, जो पॉवर हिटर हार्ड हिटर फलंदाज आहे. चर्चेतला खेळाडू बाद झाला. टीम धोंडावलेला देखील ठाऊक आहे या विकेटचं महत्व, आणि त्यानंतर आनंदाचं वातावरण सेलिब्रेशन आपण पाहायला मिळालं. चला, एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, ही सूचना आपण लक्षात घ्या. ऋषिकेश पाटील स्ट्रायकर एंड वरती आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवला गेलाय. अगदी रांगोळी पद्धतीचं क्षेत्ररक्षण ऋषिकेश पाटीलच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, जाळं रचलं गेलंय, जाळ्यामध्ये ऋषिकेश पाटीलला देखील अडकवला गेलाय आणि विकेट क्रमांक दुसरा येईल. ऋषिकेश पाटील बॅक टू द डग आउट. अगदी पाहू शकाल लॉलीपॉप बॉल होता, फुल टॉस होता, परंतु टोल करता आलेला नाहीये आणि फलंदाज ऋषिकेश पाटील इथून मात्र डगआउटला येईल. बॅक टू बॅक दुसरी विकेट गमावले पप्पू 11 नांदेडने टीमने. बॅकफुट वरती येत असताना 1 अंकावरती 2 धक्के. नक्कीच आपण पाहतो रायगड क्रिकेट असोसिएशन असो या कल्याण क्रिकेट असोसिएशन असो, अनेक ठिकाणी असोसिएशन होत असतात, परंतु काही खेळाडू कामानिमित्त नोकरी धंद्यानिमित्त बाहेर असतात. त्याकरिता लॉट्स आपण ज्या पद्धतीने संपन्न करतो, ज्या म्हणजे आघाडीच्या 5 टीम असतील ना, त्यातून एक संघ आपण क्वार्टर फायनलला काढणार आहोत आणि खालच्या गटातील त्यानंतर एक टीम क्वार्टर फायनलला काढणार आहोत. ही सूचना आपण लक्षात घ्या. त्यामुळे विजय संघाने कुठेही जाऊ नका. खूप चांगली संकल्पना अंमलात आणली गेली आहे. 1 अंकावरती 2 विकेट्स गमावल्यात, तर बॅकफुट वरती आला नवीन फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये अभिषेक शेलार. इथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. प्रज्वल दळवी हायट्रिक वरती आहे. ओहो, यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून खूप दूरवरती हा चेंडू हाताळला गेला आणि बॅटरला रोखलं गेलंय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती 1 आहे. जबरदस्त गोलंदाजी, 5 बॉल मध्ये 2 विकेट्स आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. शेवटचा अंतिम बॉल इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर लॉंग ऑनला क्लिअर करायचं होतं, परंतु अंतिम बॉलवरती एक सिंगल आली आहे. फर्स्ट ओव्हर कंप्लीट होत असताना धावसंख्या 2 गडी बाद 2. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम पप्पू 11 नांदेडने. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट मॅच NR बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली, दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. यानंतरचा होणारा सामना NR बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. फर्स्ट इनिंग नंतर टॉस केला जाईल, ही सूचना आपण लक्षात घ्या. आयुष भोईर अगदी चर्चेतला खेळाडू हा देखील आहे. गतवर्षी खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूची राहिली होती, यावर्षी देखील त्याचा परफॉर्मन्स खूप छान राहिलाय. परंतु इथून सुनील शेलार आणि त्याच्या साथीने फलंदाज अभिषेक शेलारला इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. तर प्रज्वल दळवीसाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यामुळे नितीन भाई जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय. सामना संपल्यानंतर आपला पारितोषिक घेऊन जायचंय. मान्यवर आमच्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत सन्माननीय किशोरजी जाधव साहेब. खरं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर अवघ्या 2 धावा आहेत, परंतु इथून अभिषेक आणि सुनीलला चांगला खेळ दाखवावा लागेल. आयुषचा पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, अगदी पाहिलं तर भीमरचा इशारा झाला. हाईट फॅक्टर बॉल
आणि इथून मात्र पंचांचा नोचा इशारा आलाय. 1+1 एकंदरीत 2 धाबा इथे मिळतील आणि 2 धाबे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 4 धाबा. येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. संधी निर्माण झाली आहे सुनील शेलारला आता मोठा स्ट्रोक खेळण्याची. अगदी पाहिलं तर संधी आहे. अकुट टप्प्याचा बॉल बाउन्स केलाय आणि इथून मात्र पाहू शकाल 2 पंच चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. थोडंसं हाईट फॅक्टर बॉल होता. उपटून टाकलेला बॉल थोडीशी उंची प्राप्त झाली बॉलला. 2 पंच डिसाइड करतील आणि त्यानंतर योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. सन्माननीय नितीन भाई जोशी हे देखील आमच्यातून रजा घेत आहेत. उद्घाटन प्रसंगी ते देखील उपस्थित होते. आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतो या ठिकाणी. इट इज वाईड बॉल चा इशारा झाला आणि इथून मात्र फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 5 धावा धावफलकावरती आहेत. आयुष थोडासा स्क्वेअर मारा करतोय. सुनील शेलार करिता मात्र फ्रीटची संधी निर्माण झाली. या स्प्रीटच्या बॉलचा योग्य वापर केला जाईल का? संधीचं सुवर्ण केलं जाईल का? अनेक सारे प्रश्न इथे उपस्थित आहेत. ओहो यावेळेला शफल होऊन खेळलेत परंतु मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. इथे मात्र पाहू शकाल ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. खरं तर खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. दक्ष पंच इथून मात्र आपली कामगिरी स्वीकारत असताना 1+1 इथे देखील 2 धावा मिळतील आणि 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल आहे. ती 7 धावा धावफलकावरती. फ्रीट कंटिन्यू राहील. आयुष महागडा ठरतोय. पहा पहिला बॉल त्याने नो बॉल स्वरूपामध्ये हाताळला. तिथे 1+1 धाव आली. त्यानंतर वाईटचा इशारा आला. तिथे सिंगल आली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने नो बॉल हाताळला. तिथे देखील पाहिलं तर 1+1 म्हणजे आतापर्यंत कोणताही प्रकारचा चेंडू टाकून झालेला नाही आणि 5 धावा त्याने एक्स्ट्रा स्वरूपामध्ये बहाल केल्यात. कुठेतरी प्रज्वल दळवीने केलेली कामगिरी त्याच्यावरती तो पाणी फेरण्याचं काम या ठिकाणी करतोय. परंतु फ्रीटची संधी आहे. अभिषेक करिता या संधीचं तो सुवर्ण करेल का? स्ट्रायकर एंड वरती अभिषेक आहे. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्याकरता तो सज्ज झालाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतो. एकंदरीत धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा होत्या परंतु या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. आयुष पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अपटून टाकलाय बॉल. इथे देखील वाईटचा इशारा. सातत्याने कुठेतरी या चुका करताना पाहायला मिळतो आयुष. एक सिंगल धाव मिळेल. काल देखील आपण T20 साऊथ आफ्रिका विरुद्ध इंडिया हा सामना आपण पाहिला. तर नोचा इशारा असेल कारण या अगोदर आपण पाहिलं तर 1 बाउन्सचा इशारा दिला होता. फ्रीट असेल आता. आठ धावा धावफलकावरती आहेत आणि फ्रीट इथे देखील असेल. सातत्याने कुठेतरी एक्स्ट्रा धावा बहाल करतो. राईट मुहूर्त विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. डॉट बॉल इथे आलाय. मी उल्लेख केला होता कालच्या T20 सामन्याचा. काल देखील हर्षदीपने खूप महागडी गोलंदाजी केली. खूप सारे वाईड बॉल टाकले. काल जरी टीम इंडियाला पराभवाच्या सामोरे जावं लागलं असेल तरी देखील पुढील मॅच साठी ते नक्कीच सज्ज असतील. पुढचा बॉल. यावेळेला मात्र इनफिल्डच्या वरून बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षणामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली 10 या अंकावरती. 1 बॉलचा आता मात्र खेळ इथे पूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय कारण या अगोदरचा डॉट बॉल होता. आयुष भोईर एक चांगला गोलंदाज. राईट मुहूर्त विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का पप्पू 11 नांदेडने संघाला. तिसरा धक्का. फलंदाज अभिषेक शेलार बॅक टू द डगआउट. तीन विकेट्स गमावल्या. नितेश शेलार मैदानाच्या आतमध्ये
5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. खरं तर एक बाजूने आपण पाहिलं तर धावसंख्या रोखली गेली आहे, धावसंख्येवरती अंकुश लावला गेला आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर विकेट्स देखील गमावल्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये नितेश शेलारला चांगली बॅटिंग करावी लागेल. आयुषने धावा जरूर खर्च केल्या परंतु विकेट्स देखील त्याने प्राप्त केल्या. 3 विकेट्स गमावले, धावसंख्या 10 वरती आहे. सुरुवात आयुषने खूप खराब केली होती परंतु शेवट चांगला करताना पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर मिस्टर नितेश शेलार ऑन स्ट्राइक. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओहो, पुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राइव्ह डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील फलंदाज धावचित होतील आणि टीमला बसलेला हा चौथा धक्का नितेश शेलारच्या रूपामध्ये टीम पप्पू 11 नांदेडने संघाला. नेक्स्ट मॅच सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यानंतर येणार बोरपाडा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. जय संतोषी माता चषक 2025 आयोजक आहेत जय संतोषी माता क्रिकेट संघ आग्रीपाडा अनगाव आयोजित ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली मॅच टीम धोंडावडवली विपक्ष नांदेडने. नवीन फलंदाज मैदानात दाखल योगेश सुतार आलाय. खरं तर 4 विकेट्स गमावले, 10 धावा धावफलकावरती आहेत. सुनील शेलार जे स्ट्रायकर एंड वरती आहेत. खरं तर सलामीला बॅटिंगला आले होते परंतु आतापर्यंत हवी तशी बॅटिंग त्यांची झालेली नाहीये. टीमला सावरायचं असेल, सांभाळायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल तर त्यांना त्यांचा क्लास दाखवावा लागेल. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल आयुष भोईरचा. यावेळेला दिल स्कूप केला गेलाय. फाईन लेग आतमध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, अक्षय दूरवरती आहे आणि बॉल निघून गेलाय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी हा संघर्षाचा संघर्षमय चौकार येतोय सुनीलच्या बॅट मधून. दमदार चौकार. अगदी क्लास फटका होता. सुनील शेलारला ठाऊक होता फाईन लेग आतमध्ये आहे आणि गतीचा योग्य वापर केलाय. फक्त दिशा दकावली, स्लाइस केलं बॉलला आणि त्यानंतर हा चौकार, संघर्षाचा चौकार आलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. आयुषचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरकडे बॉलला खेळून काढले. अगदी पहिले इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत, चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होत असताना धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2च्या साहाय्याने 4 गडी बाद, 16 धावा अशी स्थिती पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम पप्पू 11 नांदेडने संघाची. सन्माननीय स्वर्गीय सचिन रमेश गोणे यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ होतोय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स उपलब्ध झालाय त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय सचिन सतीश गोणे व स्वर्गीय रमेश रामचंद्र कासार यांच्या माध्यमातून आम्हाला कुमार साहिल रमेश कासार यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स उपलब्ध झालाय. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर विनंती असेल आपल्याला, आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश थाळके. पाठलाग केल्या बॉलचा अवे फ्रॉम द बॉडी, खूप दूरवरती हा चेंडू ठेवला गेला होता आणि त्यानंतर इथून 2 धावा मिळतील. प्रथमेश या ठिकाणी काय करत होता हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 2 धाब्यां टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता, फुलटॉस होता. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 35 ते 40 धावा येणं अत्यंत गरजेचं असेल टीम पप्पू 11 नांदेडने संघासाठी. कारण टीम धोंडावडोली संघाचा विचार केला तर त्यांची फलंदाजी अगदी मजबूत आहे आणि त्याच अनुषंगाने ही धावसंख्या उभी करणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेला पुलर लेनचा बॉल खोदून काढलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
एक धाव इथे कंप्लीट केली आहे. सुनील शेलारला स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं होतं आणि ते कार्य या ठिकाणी पूर्ण केले गेले. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 19 धावा धावफलकावरती 4 विकेट्स गमावल्यात. सुनील एक बाजूने चांगले बॅटिंग करतो परंतु अन्य फलंदाजाने त्याला साथ दिलेली नाहीये. प्रथमेश थाळके चेंडू क्रमांक 3 घेऊन येईल सुनीलच्या विरोधामध्ये. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल घडवला गेला. शॉर्ट मिड विकेट आता मात्र ठेवले गेले. लोअर फुलटास ऑन ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाला आणि तिथून पुन्हा एकदा या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. प्रचंड गती रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळाली. कॉल कॉम्बिनेशन योग्य होता. थोडासा चेंडूचं निरीक्षण जरूर केलं जाईल. पहिलं सत्र आहे, पहिला डाव आणि इथून मात्र पाहू शकाल पंच काय घोषित करतात आयोजन कमिटीकडे. आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू हरवला किंवा फुटला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, ही सूचना पण लक्षात घ्या. मग पहिल्या क्रमांकाचं षटक असो अथवा शेवटचं षटक असो. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. खरं तर नाणेफेकी जिंकली होती टीम धुंडावडवली संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. प्रथमेश थाळके एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. चालू हंगामामध्ये गोलंदाजी फलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी सातत्याने तो करतो. चांगला खेळ त्याचा राहिला या वर्षामध्ये. स्ट्रायकर एंड वरती आपण सुनीलला पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज. एक बाजूने 4 विकेट्स गमावल्यात परंतु सुनील इथून मात्र आपल्या डावाला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. राईट मोहर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र अतिरिक्त धाव देऊन जाईल. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे. अगदी खूप दूर अंतरावरती हा चेंडू हाताळला गेला आणि त्याचनंतर पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 22 धावा अवे फ्रॉम द बॉडी. खरं तर प्रथमेश कुठेतरी फलंदाजांपासून दूर अंतरावरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कधी यशस्वी होतोय, कधी अपयशी ठरतोय. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 22 धावा. 9 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या डावातील. फुल टॉस होता, त्याला टोल केलाय, बॉल निघून गेलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी या मॅच मधला या स्पर्धेमधला पहिला उत्तुंग षटकार आलाय सुनील शेलारच्या बॅटमधून. या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर स्वर्गीय जनाबाई गंगाराम कासार यांच्या स्मरणार्थ खेळाडू कक्ष आपल्याला उपलब्ध झाला. अरुण गंगाराम कासार यांच्या माध्यमातून त्यांना देखील आम्ही मनापासून धन्यवाद देतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला खेळाडू कक्ष लाभलाय. गोलंदाज थोडासा आता मात्र दबावाखाली असेल. षटकार तर जरूर आलाय, ज्या षटकाराची सक्त गरज होती, आवश्यकता होती टीम नांदेडने संघाला. बॉलर बॅक ड्राइव्ह समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. विसेप मध्ये बॉल. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचेल इथे धोका आणि अखेरकार इथे देखील रनआउटची विकेट आली आहे. विकेट्स क्रमांक 5. निम्मा संघ गारद झालाय. हा 5वा धक्का बसलाय टीमला. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी योगेश सुतार. बॅक टू द डेक आउट. पाच फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्याची टोटल आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती आहेत. आणि खरं तर फायटिंग टोटल म्हणावी लागेल. सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरं षटक देखील पाहिलं तर थोडंसं पाहिलं तर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या आयुष्य भोईरने. परंतु या षटकामध्ये देखील पाहिलं तर एक षटकार आला. 29. अनिल ऑन स्ट्राइक. न्यू बॅटर. फलंदाजीसाठी या खेळाडूला देखील ओळखलं जातं. या ठिकाणी पॉवर जनरेट झाले का पाहावं लागेल. अतिरिक्त उंची गाठली आहे. अखेरकार हा झेल धरती मातेला दान केलाय. अतिरिक्त उंची गाठली होती आणि कदाचित क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावरती सूर्याची किरण देखील आली असतील.
परंतु अशा क्रुशल मुवमेंटवरती अशा कॅचेस पकडणं देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तितकंच गरजेचं आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथे कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. 31 धावा. शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्त्वाचे असतील दोन्ही टीम्स करिता. येणाऱ्या 6 बॉलवरती इथून आपण पाहिलं तर टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं. एन्नर बोरपाडा विपक्ष सिकंदर स्पोर्ट्स महापोली. बिग फाईट, एक मोठी लढत आपल्या भेटीला येईल. या असोसिएशन्स मधील 2 ताकदवार संघ आमने सामने इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जतीनला, यशला आणलाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा धावफळकावरती आहेत. पहिला डाव सुरू आहे कारण आज उद्घाटन सोहळा होता आणि त्याचमुळे थोडासा उशीर झालाय मॅचला. तर विनंती असेल मॅचला लगेच सुरुवात करा, वेळ दवडून देऊ नका. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिलाच बॉल स्लाइस केलाय, सन्मानित केलाय. सॉफ्ट हँड स्ट्राईक रोटेट करण्याचं कर्तव्य केलंय. पूर्ण इथे मात्र 1 धाव झाली आहे. एकदमी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 32 धावा. येणाऱ्या 5 चेंडूवरती आक्रमकता ठेवावी लागेल कारण टीम धोंडावडोली संघाचा विचार केला तर प्रज्वल दळवे, अक्षय, त्याच्यानंतर प्रथमेश, जतीन, अनेक सारे खेळाडू आहेत जे फलंदाजीसाठी जाणले जातात, ओळखले जातात. आणि या टीमला जर कुठेतरी पराभवात नेऊन सोडायचं असेल तर मोठं टार्गेट उभं करणं गरजेचं असेल. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल इथे आलाय. अगदी पाहिलं तर खूप चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळेल. 3 स्टंप सोडले गेले होते आणि त्यानंतर ऑफ कटरचा वापर केला गोलंदाजानं. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या 32 वरती असताना हो स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. गुडघे टेकवले होते खेळपट्टीला. इथे देखील पाहिलं तर डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट. 2 सिनियर प्लेयर खेळपट्टीवरती आहेत. आपण पाहिलं तर सुनील शेलार, अनिल हे दोन्ही खेळाडू आहेत ना, त्यांनी आपल्या टीमसाठी आतापर्यंत खूप चांगला क्रिकेट खेळला, खूप सारी क्रिकेट मध्ये वर्ष दिलेत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे. आणि अर्थातच दोघे भाऊ देखील आहेत. यावेळेला इनफिल्डला क्लिअर करायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक होते, चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट गमावलाय पप्पू 11 नांदेडने संघाने. बॉल आणि 36 धावा. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम धोंडावडली संघाला. तर जाऊया टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित. एन्आर बोरपाडा विपक्ष सिकंदर स्पोर्ट्स महापोली. आणि या टॉस करण्याकरता मी आमंत्रित करेन सन्माननीय गणेशजी कासार यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. गणेशजी कासार यांच्या माध्यमातून या आयोजकांच्या संघाला अर्थातच जय संतोषी माता क्रिकेट संघ अग्रेपाडा अणगाव या टीमला ड्रेस कोड उपलब्ध झाला आणि त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत.
हॅलो हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये आमचे सन्माननीय मान्यवर गणेशजी कासार यांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. एक बाजूने नर बोरपाडा आणि दुसऱ्या बाजूने आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली. काटा इज अ कॉल आणि आलाय छापा. मान्यवरांना विनंती असेल आपण दोन्ही टीमच्या कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचं आहे. नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाचा असतो, मग खेळ कोणताही असू द्या. तर तो नाणेफेकीचा कौल लागलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाच्या बाजूने. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणारा 4 ओव्हरची मॅच आहे. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत. 4 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाज कोण असतील? ते आम्ही मैदानावर दाखवू. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्याकरिता. इथे आल्यानंतर हे मैदान पाहिल्यानंतर हे आयोजन पाहिल्यानंतर आयोजकांबद्दल काय सांगाल? खूप छान वाटते आणि खेळायला आम्हाला ते त्यांचं खूप आभार मानतो. टीम एनआर बोरपाडा, नाणेफेकी तुम्ही गमावली आहे. नाणेफेकी जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. अर्थात तुमच्या मनासारखा कौल आलाय. आउटफील्ड चांगलं आहे, खेळपट्टी चांगली आहे. काय टार्गेट मनामध्ये असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन म्हणून आज संघाकडून काय अपेक्षा असतील? कॅप्टन असो व कोणी असो ते पूर्ण संघाने 100% देणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आलात, इथलं खरं तर आउटफील्ड आणि खेळपट्टी पाहिल्यानंतर कसं वाटतं? आउटफील्ड चांगली आहे, खेळपट्टी पण चांगली आहे. तुम्हाला सांगा खेळ सामना बघायला मजा येईल. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स रिपोर्ट फ्रॉम द टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कॉम बॉक्स. थँक यू सो मच. पूर्वार्ध आपण पाहिला. उत्तरार्धाला इथून सुरुवात होईल. दोन्ही संघ अगदी पाहिलं तर अगदी जवळचे आहेत. याच असोसिएशन्समधील अनेकदा एकमेकांसमोर उभे राहिलेत. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14, तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या 15 आणि शेवटचं घातक षटक आपण पाहिलं जिथे धावा आल्या फक्त 4 आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर एकंदरीत 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. परंतु ज्या पद्धतीनं टीम धुंडावडीने गोलंदाजी केली अगदी त्या पद्धतीचं उत्तर टीम पप्पू 11 नांदेडने संघाच्या माध्यमातून दिलं जाईल का? कारण या टीममध्ये देखील पाहिलं तर अनेक सिनियर प्लेयर आहेत, ज्यामध्ये मयूर सुतार आहे, अनिल आहेत, सुनील आहेत, अनिकेत आहेत. एक जबरदस्त टीमची बांधणी आहे. परंतु त्यांच्या समोर कडवं आव्हान असेल. छोटा पॅकेट बडा धमाका अर्थात प्रज्वल दळवी आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंड वरती शैलेश अँड प्रज्वल ही जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल राईट मोर द विकेटनं. पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर बिमरचा इशारा झालाय पंचांकडून. हाईट फॅक्टर बॉल होता, खरं तर कमरेच्या वरच्या बाजूने होता. गुड डिसिजन. 2 नवीन टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 2 या अंकावरती. फ्रीटची संधी निर्माण झाली. खरं तर ज्या वेळेला फ्रीट ची संधी मिळते त्यावेळेला फलंदाज नक्कीच त्याचा योग्य असा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. प्रज्वल दळवी. फ्रीटचा बॉल आहे, इथे मात्र अपील करून काही होणार नाहीये. मात्र चांगला चेंडू होता, स्वीप करायचा होता बॉलला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 2 वरती असताना पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. शॉट थर्डमॅन शॉट, फाईन लेग, कव्हर, एक्स्ट्रा, सिलिमिड ऑफ, सिलिमिड ऑन. इथे मात्र पुन्हा एकदा तीच चुकी केली आहे गोलंदाजानं. अगदी पाहिलं तर लो स्कोरिंगची मॅच आणि त्यामध्ये वारंवार या चुका. बिमर की बिमारी. हाईट फॅक्टर बॉल 4+1. एकंदरीत धावा मिळतील 5. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये
जय संतोषी माता चषक 2025चा हा महासंग्राम मात्र फ्री हिट कंटिन्यू आहे. इथे देखील प्रज्वलला संधी निर्माण झाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची, कारण येणारा बॉल देखील फ्री हिटचा आहे. आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 7 धावा. मयूर सुतार कुठेतरी खराब गोलंदाजी करतो. खरं तर ही अपेक्षा त्याच्याकडून केली जात नाहीये. फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये देखील अपयशीच कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळते. कारण एक सिनियर प्लेअर आहे, अनुभवी खेळाडू आहे, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत देखील आहे मयूर सुतार. आता मात्र इथून नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक, कारण एका षटकामध्ये फक्त तुम्ही 2 बिमर चेंडू टाकू शकता, त्यानंतर गोलंदाज चेंज होत असतो आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट कंटिन्यू आहे. इथे देखील अनिकेत पाहिलं तर अभिषेकने खराब सुरुवात केली, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्याचनंतर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. सातत्याने वारंवार या चुका मात्र कुठेतरी होताना पाहायला मिळतात. लो स्कोरिंगची मॅच, त्यामध्ये एक्स्ट्रा धावा आल्या. 8 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच सिकंदर स्पोर्ट्स महापोली विपक्ष एनआर बोरपाडा. ग्रामीण भागातील टेनिस क्रिकेटच्या पटलावरची 2 मोठी नावं आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. इथे मात्र पाहिलं तर सिली मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इथून मात्र डॉट बॉल. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. खरं तर मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. ISPL सारखी मोठी स्पर्धा काहीच दिवसामध्ये आपल्या भेटीला येईल. खरं तर अनेक सारे खेळाडू भिवंडी तालुक्यातून तिथे मात्र दाखल होतात. पवन केणे यांचे देखील त्या ठिकाणी लिलाव आपण पाहिला, त्यानंतर भावेश पवार यांचा लिलाव पाहिला, त्यानंतर पहारे गावचे सुपुत्र हिमांशु पाटील हे देखील ISPL खेळताना आपण पाहू शकाल. वाडा तालुक्यातील सापणे गावचा खेळाडू विकी काळे हा देखील ISPL खेळताना पाहायला मिळेल. खरं तर ग्रामीण भागाची शान आहे आणि खरं तर आणखीन खेळाडू पुढे जावं ही सर्वांची इच्छा आहे. गोलंदाज पुण्याच्या एकदा सज्ज, षटकातला पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फुल टॉस होता, स्टान्स बदलला आणि त्यानंतर स्विच इट केलं बॉलला, पण तो आउटफील्ड स्लो आहे. चेंडू त्या ठिकाणी स्थिरावला गेला आणि क्षणामध्ये 2 धावा इथे प्रज्वलने कंप्लीट देखील केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावे टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 10 धावा धावफळकावरती आहे. पहिलं क्रमांकाचं षटक सुरू आहे, महागडं षटक आहे, 36चा टार्गेट आहे, पर तो टार्गेट चेस करताना अगदी चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम धोंडावडोली संघाची. ओ व्हॉट इज शॉट, फक्त क्लास दाखवलाय, टायमिंग प्रॉपर होतं, बॉलला पाठवून दिलाय, बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी क्लासिकल षटकार येतोय प्रज्वल दळवीच्या बाटल्या. आडव्या पाटने खेळून काढला, फेकून दिला सीमा पार षटकार. चेंडू गेला सीमा पार. स्ट्रोक सजवला गेला. मी मगाशी उल्लेख केला होता ISPL. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये जर खेळाडूंना पुढे कुणी नेलं असेल तर ISPL सारख्या स्पर्धेने. खरं तर विजय पावले सांगलीला हा खेळाडू आहे. तब्बल 32,50,000 एवढ्या पैशामध्ये त्याला खरेदी केलं गेलं. म्हणजे क्रिकेटने तुम्हाला करिअर देखील दिलंय, हे देखील विसरून चालणार नाहीये. अगदी छोटंसं मांगले गाव, गरीब घरातला खेळाडू विजय पावले त्याचं नाव. आज 32.5 लाखाला त्याची खरेदी केली गेली आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये खूप काही आहे मित्रांनो, फक्त त्याचा मात्र आपण अभ्यास करून एक चांगल्या प्रगतीच्या दिशेने आगेकूच करणं गरजेचं आहे. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रज्वल करिता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल आहे, आउट ऑफ द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील पाहिलं तर एक्स्ट्रा रन मिळेल. टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय 17 धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे, महागडं षटक, अगदी विजयाच्या दिशेने आगेकूच करताना टीम धोंडावडवली. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंप. एक्स्ट्रा धावा खूप बहाल केल्यात. 18 धावा धावफळकावरती जोडल्या जातील. सर विराट कोहली यांचा हा जर्सी क्रमांक आपल्याला धावफळकावरती पाहायला मिळेल 18. अगदी पाहिलं तर वन डे रँकिंग मध्ये देखील विराट कोहली आता 2ऱ्या क्रमांकावरती आहेत. तर पहिल्या क्रमांकावरती हिटमॅन ऑफ टीम इंडिया रोहित शर्मा. पुढचा बॉल, ओहो पुन्हा एकदा उडवला बॉलला, डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकाराकरिता छोटा पॅकेट बडा धमाका, प्रज्वल दळवी ऑन फायर.
हंगामामध्ये या खेळाडूने खरं तर सर्वांना प्रभावित केलंय. ग्रामीण क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, टीम धोंडावडेली संघाचं नाव रोशन करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल दळवी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल आहे. यष्टीरक्षकाची ते थोडंसं मात्र पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण. त्याचनंतर वाईटचा इशारा 1+1. इथे देखील पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 26-26 धावा. अजून देखील पाहिलं तर 10 धावांची गरज आहे विजयाकरिता टीम धोंडावडेली संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना. रिव्हर्स खेळण्याचा होता. डॉट बॉल इथे आलाय आणि इथून मात्र फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा पळकापड पाहिला तर 26 धावा धावफलकावरती. बिनगडीबाज 26. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम धोंडावडेली संघाची. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहिलं तर सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा मानस स्वीकारलाय. आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम एनआर बोरपाडा. बिग फाईट. 2 मातबगार संघांमधली लढत आपल्या भेटीला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 इथून मात्र पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन शेलारला आणलंय. रोहन शेलारचा पहिला बॉल असेल बॅटर प्रज्वल करिता. मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रज्वलची बॅटिंग खूप चांगली राहिली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. 18 बॉल आणि विजयाकरिता अवघ्या 10 धावांची गरज. यावेळेचा चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे. ऑफस्टमच्या बाहेर होता. गुड लेंथ होता. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्येत आपण पाहतोय धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 26 धावा. 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. मात्र कुठेतरी चुका पाहायला मिळाला. गोलंदाजांकडून वारंवार एक्स्ट्रा रन्स बहाल केल्या. अनेक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती टीम धोंडावडवली. रिव्हर्स खेळला गेला. व्हॉट शॉट. क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्र खाली आहे आणि याच फटक्यासाठी या फलंदाजाला जाणलं जातं. एक टप्प्याखेरीज बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार. टीम पप्पू 11 नांदेडने. दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि इथून मात्र पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त करत असताना टीम धोंडावडवली. अभिनंदन अँड हार्ड लक टीम पप्पू 11 नांदेडने. त्या मॅच मध्ये जाऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट प्रज्वल दळवी ज्याने 28 धावांची खेळी साकारली. गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रज्वल दळवी आणि प्रज्वल दळवीसाठी सन्माननीय आदरणीय नितीन भाई जोशी यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत केले सन्माननीय आदरणीय नयन देसले आणि किरण गगे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण देत आहोत प्रज्वल दळवीला. मात्र इथून साहिल कासार यांच्या माध्यमातून आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत प्रज्वलला. वेल प्लेड प्रज्वल दळवी. खूप चांगली अष्टपैलूची कामगिरी आपण संपन्न केली. त्यानंतर नितीन भाई जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला. वेल प्लेड. कस्तूप गोडे यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. कस्तूप गोडे